वंदे मातरम. मित्रांनो, आजपासून सुमारे 2400 वर्षांपूर्वी या भारत भूमीच्या पवित्र धर्तीवरती एक अशी घटना घडली, म्हणजे इसवी सन पूर्व 483 मध्ये अशी एक घटना घडली की जिने अख्ख्या जगाचं लक्ष भारत भूमीकडे लावलं. आणि ती घटना म्हणजे भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म. इसवी सन पूर्व 483 नेपाळमधील लुंबिनी येथे, म्हणजे त्यावेळेस जो भाग भारताचाच एक हिस्सा होता, तिथे भगवान बुद्धांचा जन्म झाला. आणि त्यांना बोधगया, जे बिहारमध्ये आहे, तिथे बोधी वृक्षाखाली बसल्यानंतर ज्ञानाची प्राप्ती झाली. त्या प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या माध्यमातूनच त्यांनी मानव जातीला, भारतीय संस्कृतीला आणि अख्ख्या जगाला पंचशील हे तत्वज्ञान सांगितलेलं आहे, जिच्या आचरणाद्वारे आंतरराष्ट्रीय लेवलवरती संपूर्ण शांतता आणि सुरक्षितता अनायासच प्रस्थापित होऊ शकते. तर जाणून घेऊयात भगवान बुद्धांनी सांगितलेले हे पंचशील नक्की आहेत तरी काय. भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की मानवी जीवनामध्ये जसं सुख असतं तसंच दुःख सुद्धा आहे. सुख कमी प्रमाणात असते, परंतु दुःख हे नेहमी जास्तच प्रमाणात असते. मानवी जीवनामध्ये जर दुःख आहे तर त्या दुःखाला पर्याय सुद्धा आहे. ते दुःख कमी सुद्धा करता येतं आणि जर आपण प्रयत्न केले तर हे दुःख आपल्या आयुष्यामध्ये येऊ सुद्धा शकत नाही. यासाठी त्यांनी मध्यम मार्गाचं निरूपण केलेलं आहे की सुखही नाही आणि दुःखही नाही. तुम्ही मध्यम मार्गाने आपलं जीवन यापन करा, ज्यामुळे तुम्हाला सुद्धा कष्ट नाही आणि तुमच्यामुळे इतरांना सुद्धा कष्ट नाही. बोधगया येथे बोधिवृक्षाच्या झाडाखाली त्यांना ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या त्यांच्या 5 परिव्राजक शिष्यांना हे 5 तंतव निरूपणले, ज्याला आज आपण पंचशील असं म्हणतो. त्यापैकी पहिलं पंचशील तत्व म्हणजे हिंसा, दुसरं म्हणजे चोरी करू नये, तिसरं म्हणजे व्यभिचार करू नये, चौथं म्हणजे कधीही कुणाशीही खोटं बोलू नये, आणि 5वं जे सगळ्यात महत्वाचं आहे, नशा न करणे. या 5 पंचशीलांचा जर अवलंब, अवलोकन आणि अनुकरण प्रत्येक मानवाने जर त्याच्या जीवनामध्ये केलं तर त्याला कुठल्याच प्रकारची समस्या हे आयुष्यामध्ये येऊ शकत नाही. कुठल्याच प्रकारचे रोग किंवा आर्थिक टंचाई किंवा भांडणतंटा किंवा उन्मादपणा त्यांच्या आयुष्यामध्ये येऊच शकत नाही, असं भगवान बुद्धांनी त्यावेळेस निरूपण केलेलं आहे. शील म्हणजे काय? आपण म्हणतो सुशील. सुशील म्हणजे चांगलं शील, चांगलं वर्तवणूक. शील म्हणजे वर्तवणूक करण्याची पद्धत, एक संस्काराचाच एक भाग. भगवान बुद्धांनी सांगितलेल्या पंचशीलापैकी पहिलं शील आहे अहिंसा, म्हणजे मी कधीही कुणाचीही हिंसा करणार नाही, हत्या करणार नाही. मित्रांनो, या अहिंसेमध्ये वेगवेगळ्या प्रकार येतात, म्हणजे अहिंसेच्या वेगवेगळ्या श्रेणी आहेत. अहिंसा म्हणजे फक्त शारीरिक हिंसाच होत नाही, शाब्दिक हिंसा सुद्धा होते, मानसिक हिंसा सुद्धा होते, वाचिक हिंसा सुद्धा होते. म्हणजे एखाद्याच्या शरीराचा घात करणे, एखाद्याची हत्या करणे ही झाली शारीरिक हिंसा, एखाद्याला वाईट शब्द बोलणे ही झाली वाचिक हिंसा, एखाद्याचं मन दुखवणे ही झाली मानसिक हिंसा, आणि एखाद्याला शिवीगाळ करणे ही झाली शाब्दिक हिंसा. तर मी कुठल्याही प्रकारची हिंसा करणार नाही, म्हणजेच पहिलं तत्व पंचशीलामधलं अहिंसा. दुसरं शील म्हणजे चोरी न करणे. याला काही काही साहित्यांमध्ये अस्तेय असं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे कुठलीही परिस्थिती जरी उद्भवली, कुठलीही समस्या जरी आली तरी मी चोरी करणार नाही. एखादी गोष्ट माझ्या घरात नाहीये, माझ्याकडे नाहीये, परंतु ती दुसऱ्याकडे आहे, निसर्गाने ती मला दिलेली नाहीये, त्याच्यामुळे माझा त्या गोष्टीवर काहीही एक हक्क नाहीये. त्यामुळे दुसऱ्याकडून मी ती चोरून घेणार नाही. इव्हन माझ्या घरात आज खाण्याला अन्न सुद्धा नाही तरी मी दुसऱ्या घरातील अन्नाची सुद्धा चोरी करणार नाही. चोरीचे सुद्धा बरेच प्रकार असतात. त्याच्यामध्ये अन्नधान्याची चोरी, द्रव्याची चोरी म्हणजेच पैशांची वगैरे चोरी, दागदागिन्याची चोरी, काम चोरी सुद्धा हा एक चोरीचाच प्रकार आहे. की आपल्याला कोण बघतंय, आता इथं आपण ऑफिसमध्ये आहोत, आपल्या कार्यालयामध्ये आहोत किंवा विशिष्ट कामावरती आहोत, कोण बघणार आहे आपल्याला, असं समजून जे आपण कामावरून काढता पाहिजे ती सुद्धा एक प्रकारची काम चोरीच आहे. त्यामुळे दुसरं शील आपल्याला सांगतं की मी कधीच कुठल्याही प्रकारची चोरी करणार नाही. तिसरं शील व्यभिचार न करणे. मी कुठल्याही प्रकारचा व्यभिचार करणार नाही. व्यभिचार म्हणजे काय? थोडक्यात धोका देणे. एखाद्या गोष्टीकडे आकर्षित होऊन आपल्याकडे जे आहे त्याला धोका देऊन त्या गोष्टीकडे पळणे, हा जो धोका आहे, हा जो व्यभिचार आहे, ती एक पत्नी एका पती सोबत सुद्धा करू शकते, पती एका पत्नी सोबत सुद्धा करू शकतो, एक मित्र दुसऱ्या मित्रा सोबत सुद्धा करू शकतो, आणि भाऊ भावासोबत सुद्धा करू शकतो. हा व्यभिचार न करणे. त्यानंतर चौथा नंबरचं शील आहे ते म्हणजे खोटे न बोलणे. मी कधीच खोटं बोलणार नाही. कुणाला माहिती आज मी खोटं बोलतोय, परंतु त्या खोट्या बोलण्याचे परिणाम असे निघू शकतात की इन फ्युचर मध्ये त्याचा बऱ्याच लोकांना त्रास होऊ शकतो. माझ्याकडे एखादी इन्फॉर्मेशन आहे, परंतु किती इन्फॉर्मेशन खोट्या पद्धतीने समोरच्यांना प्रस्तुत करतोय, त्यांचं किती मोठं नुकसान आहे, त्याच्याबरोबर समाजाचं सुद्धा किती मोठं नुकसान आहे, आणि समाजाचाच एक भाग असल्यामुळे माझं सुद्धा नुकसान आहे. म्हणून मी खोटं बोलणार नाही. भगवान बुद्धांनी सांगितलेलं 5 नंबरचं शील आहे नशा न करणे. मी कुठल्याही प्रकारचे द्रव्याचं किंवा वायुरूप किंवा स्थायीरूप प्रकारचा नशा करणार नाही. नशा करणार नाही म्हणजे मी कुठल्याही प्रकारचं मद्यपान करणार नाही, त्यानंतर
नशेशी रिलेटेड कुठल्याच वस्तूशी माझा संबंध येणार नाही. इथं नशा म्हणजे फक्त दारू पिणे एवढाच याचा संदर्भ येत नाही. नशा ही सत्तेची सुद्धा असते, नशा ही पैशाची सुद्धा असते. माझ्याकडे लय पैसा आहे, आपल्याला कोणी ऐकू नाही शकत, आपण नाही ऐकत कोणाला, कोणी नाही म्हणत आपल्याला. पैशाची सुद्धा नशा असते, सत्तेची सुद्धा नशा असते, आपल्याकडे असलेल्या एखाद्या वस्तूची सुद्धा नशा असते. त्यामुळे मी कुठल्याही प्रकारची नशा करणार नाही, कारण ह्या पंचशिलांचं अनुसरण केल्यामुळे मला माझा वैयक्तिकच फायदा होणार आहे आणि माझ्यामुळे 4 चौघांना, माझ्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना सुद्धा याचा फायदाच होणार आहे. त्यानंतर भगवान बुद्धांनी हा संदेश दिलेला आहे की या जगामध्ये 2 प्रकारचे लोक असतात. एक जीवनाच्या मापदंडानुसार जगणारे आणि दुसरे जीवनाच्या मापदंडानुसार न जगणारे. जीवनाच्या मापदंडानुसार जगणारे म्हणजे काय, जे नियमामध्ये चालतात, जे कधीच कुणाला त्रास देत नाही, जे कधीच कुणाला उलट बोलत नाही, जे फक्त कामाशी काम ठेवतात, ज्यांच्या आयुष्याचं एक ध्येय ठरलेलं आहे, जे संस्कार आहेत थोडक्यात, त्यांना आपण जीवनाच्या मापदंडानुसार चालणारे लोक म्हणू शकतो. आणि दुसरा प्रकार म्हणजे जीवनाच्या मापदंडानुसार न चालणारे, ज्यांना काही घेणं नसतं. मी माझ्या मनाला वाटेल तसं वागणार, मी माझ्या मनाचा राजा आहे. पण तू वास्तविक पाहता तू मनाचा राजा नसतो, तर तू मनाचा गुलाम असतो आणि मन त्याचा राजा असतो. म्हणून जे कुठल्याही नियमाला मानत नाही, मनाला वाटेल तसं वागतात, मनाला वाटेल ते करतात, ते जीवनाच्या मापदंडानुसार न चालणारे लोक आहेत. त्यामुळे भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलेलं काय आहे की या पंचशिलाचा जर आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकार केला तर जे दुःख आपल्याला प्राप्त होणार आहे त्या दुःखाचा स्पष्टपणे निरोध होतो. ते दुःख आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि जरी आलं तरी त्याचा आपण परिहार करू शकतो. ते दुःख आपण आपल्यापासून दूर झडकारून टाकू शकतो. पंचशिलाची अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की जागतिक लेवलचं जे राजकारण होतं, जागतिक लेवलचे जे आंतरराष्ट्रीय संघटना आणि संस्था असतात, त्यांनी सुद्धा परस्परांमध्ये हे पंचशील अंगीकारलेले आहेत, ज्याच्यामुळे आज जागतिक शांतता प्रस्थापित झालेली आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. अजून व्हिडिओसाठी कनेक्टेड राहा आमच्या बीपी इको स्ट्रीम या चॅनलशी. तोपर्यंत जय मा भारती.